कल्पना करा, एक असा विद्यार्थी जो कॉमर्समध्ये एकदम टॉपर आहे, ज्याला पुरवठा आणि मागणीचे सगळे सिद्धांत अगदी तोंडपाठ आहेत. ज्याच्याकडे पुस्तकी ज्ञान भरपूर आहे. अगदी बरोबर. पण समजा या विद्यार्थ्याला अचानक एका स्थानिक भाजी मंडईत नेऊन सोडलं. आणि त्याला सांगितलं की समोरचा तो टोमॅटो विक्रेता रोज माल विकूनही तोट्यात का जातोय हे शोधून काढा. हो, मग अशा वेळी काय होईल? अचानक ती सगळी जाडजूड पुस्तकं, ते ग्राफ्स निरुपयोगी ठरल्यासारखे वाटतील. खरंय, कारण पुस्तकातली थिअरी आणि रस्त्यावरचं अर्थशास्त्र यात खूप मोठी दरी असते. आणि नेमक्या याच दरीवर पूल बांधण्याच्या एका अत्यंत क्रांतिकारी संकल्पनेवर आज आपण आपल्या या सखोल चर्चेत बोलणार आहोत. नक्कीच, हा खूप महत्वाचा विषय आहे. आजचा आपला मुख्य स्रोत आहे डॉक्टर राहुल खरात यांचा कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम किंवा ज्याला CEP म्हणतात त्यावरील एक सविस्तर लेख. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंतर्गत हा उपक्रम आलाय. हो, आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाने SY.BComच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आता थेट अनिवार्य केला आहे. म्हणजे सक्तीचाच केलाय थोडक्यात. चला तर मग हे समजून घेऊया की शिक्षण म्हणजे केवळ 4 भिंतीं बसून माहिती गोळा करणे या पारंपरिक व्याख्येच्या पलीकडे आपण कसे जातोय. आणि हे शैक्षणिक ज्ञान प्रत्यक्ष वास्तवाला कसं भिडतंय. हो, म्हणजे मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं. आपण पोहण्याचं उदाहरण घेऊया. बरं. केवळ पुस्तकातून पोहण्याचे नियम वाचणे आणि प्रत्यक्ष पाण्यात उडी मारून पोहायला शिकणे, यात जो फरक आहे तोच फरक पारंपरिक शिक्षण आणि या प्रोग्राममध्ये आहे. अगदी चपखल उदाहरण आहे. हो ना. पण हा प्रोग्राम नक्की का सुरू करण्यात आलाय? आता कसं आहे, जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला आपल्या देशाची स्थिती समजेल. म्हणजे गरिबी आणि त्या सगळ्या समस्या. अगदी तेच. आपला देश प्रगती करत असला तरी गरिबी, बेरोजगारी, आर्थिक असमानता आणि पर्यावरणीय समस्या आज वासून उभ्या आहेत. हे तर आपण रोजच बघतो. बरोबर. मग ह्या समस्यांवर केवळ वर्गात वातानुकूलित वातावरणात बसून चर्चा करणं पुरेसे नाहीये. किंवा नुसते परीक्षेचे पेपर लिहिणे. एक्झॅक्टली. जेव्हा एखादा तरुण विद्यार्थी प्रत्यक्ष समाजात जातो तेव्हा त्याला ह्या समस्यांची तीव्रता केवळ आकड्यांतून समजत नाही, तर माणसांच्या चेहऱ्यावर वाचता येते. हो, आणि यातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ संवाद कौशल्यच वाढत नाही, तर एक प्रकारची सहानुभूती निर्माण होते. म्हणजे ते फक्त माहिती गोळा करणारे रोबोट बनत नाहीत. नाही, त्यांच्यात नेतृत्व आणि प्रत्यक्ष समस्या सोडवण्याची म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता विकसित होते. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. म्हणजे मला इथे थोडं प्रतिवाद करावासं वाटतो. बरं, सांगा ना. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांवर आधीच अभ्यासाचा खूप ताण असतो. परीक्षा, असाइनमेंट्स, प्रेझेंटेशन्स वगैरे. हो, त्यात हा आणखी एक प्रोजेक्ट म्हणजे निव्वळ ओझे नाही का वाटणार त्यांना? हा खूप रास्त प्रश्न आहे. आणि आणखी एक गोष्ट, समजा एक 19-20 वर्षांचा कॉमर्सचा विद्यार्थ्याने जाऊन एखाद्या 50 वर्षीय अनुभवी रस्त्यावरच्या विक्रेत्याला अकाउंटिंग शिकवण्याचा प्रयत्न केला, तर तो विक्रेता त्याला हसून घालून देईल असं तुम्हाला वाटतंय? हो, म्हणजे हे फक्त कागदोपत्री छान वाटतंय. हा उपक्रम खरंच समाजाचा फायदा करतो का? इथेच डॉक्टर खरात यांच्या लेखातील परस्पर शिक्षण किंवा म्युच्युअल लर्निंगची संकल्पना महत्वाची ठरते. परस्पर शिक्षण. हो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा प्रोग्राम निव्वळ ओझे नाहीये, कारण यासाठी विद्यार्थ्यांना 2 क्रेडिट्स मिळतात. अच्छा, म्हणजे हे फक्त व्हॉलंटिअरिंग किंवा स्वयंसेवा नाहीये? नाही, हे क्रेडिट आधारित शिक्षण आहे. आणि दुसरा मुद्दा जो तुम्ही मांडला तो 19 वर्षांचा विद्यार्थी आणि 50 वर्षांचा विक्रेता. हो, तिथे तर नक्कीच संघर्ष होईल. तो संघर्षच तर महत्वाचा आहे. विद्यार्थ्याला वाटतं की तो एक्सेल शीटवर व्यवसाय बदलून टाकेल. पण वास्तवात तसं नसतं. बिलकुल नाही. तिथे गेल्यावर त्याला समजतं की तो विक्रेता एक्सेल शीटवर नाही तर लोकांच्या विश्वासावर आणि रोजच्या कॅश फ्लोवर चालतो. खरे, कारण रस्त्यावरचा व्यवसाय हा पुस्तकातल्या नियमांवर चालतच नाही. अगदी बरोबर. आणि इथेच ती परस्पर शिक्षणाची जादू घडते. यात फक्त समाजशास्त्राचेच नाही तर कॉमर्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे विद्यार्थीही आहेत. म्हणजे ते समाजाला तांत्रिक किंवा आर्थिक ज्ञान देतात. हो, जसं की डिजिटल पेमेंट कसं वापरायचं किंवा टॅक्सचे नियम, आणि त्या बदल्यात समाज विद्यार्थ्यांना जगण्याचं व्यावहारिक शहाणपण देतो. अरे वा, म्हणजे विद्यार्थी आणि समाज दोघेही एकमेकांकडून शिकत आहेत. नक्कीच. पण मग विचार खूप चांगला असला तरी प्रत्यक्षात तो कसा राबवला जातो? कारण अनेकदा अंमलबजावणीच्या वेळी योजना फसतात. हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण करतो आणि म्हणूनच याची रचना खूप काटेकोर आहे. कसं काय? हा एकूण 60 तासांचा अभ्यासक्रम आहे. 60 तास? बापरे. हो,
आणि याची विभागणी अशी आहे की 15 तास वर्गात शिकवणी असते. म्हणजे थेट समाजात पाठवण्याआधी तयारी. बरोबर. आणि उरलेले 45 तास प्रत्यक्ष फील्ड वर्क असतं. पण मुलं खरोखर काम करतात की नाही यावर लक्ष कसं ठेवलं जातं? त्यासाठी कॉलेजला NGO सोबत भागीदारी करणं बंधनकारक आहे. अच्छा. तसंच विभाग प्रमुखांनी म्हणजे HODने योग्य मार्गदर्शक नेमणं गरजेचे आहे. आणि जास्तीत जास्त 3 विद्यार्थ्यांचाच एक गट असू शकतो. म्हणजे कामातून पळ काढायला जागाच नाही. मुळीच नाही. आणि मी लेखात वाचत होते याच्या मूल्यमापनाची किंवा इव्हॅल्युएशनची प्रक्रिया खूपच कठोर आहे. हो, एकूण 50 गुणांची विभागणी खूप विचारपूर्वक केली आहे. म्हणजे 15 गुण वर्गातील सहभाग आणि फील्ड वर्कसाठी, 15 गुण प्रकल्प अहवालासाठी. आणि उरलेले 20 गुण प्रेझेंटेशन आणि वायवासाठी. पण मला यात सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते त्या रिपोर्टचं. काहीतरी 25 पानं आणि 7,500 शब्दांचा विस्तृत अहवाल लिहायचा असतो ना? अगदी अचूक. हा काही 4-5 पानांचा निबंध नाहीये. हा एक प्रकारे मिनी रिसर्च प्रबंधच असतो. बापरे, 7,500 शब्द म्हणजे खूप झाले. हो ना. आणि यात संशोधन पद्धती, साहित्य समीक्षा, प्रत्यक्ष संवाद आणि निष्कर्षापर्यंत 7 प्रकरणे असावी लागतात. म्हणजे यावरून सिद्ध होतं की हा प्रकल्प अत्यंत गांभीर्याने घेतला जातोय. नक्कीच. जेव्हा विद्यार्थी एखाद्या स्थानिक दुकानाचा अभ्यास अशा शास्त्रशुद्ध प्रक्रियेतून करतो, तेव्हा त्याच्या विचार करण्यात एक प्रचंड मोठी शिस्त येते. तर या सगळ्याचा अर्थ काय? हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण या 45 तासांच्या फील्ड वर्कमध्ये विद्यार्थी नक्की काय करतात? इथेच तर रंजक गोष्ट आहे. डॉक्टर खरात यांनी कम्युनिटी एंगेजमेंटचे 4 मुख्य प्रकार सांगितले आहेत. हो, आपण त्या प्रत्यक्ष प्रकल्पांची काही उदाहरणे घेऊया. पहिला प्रकार कोणता? पहिला आहे सेवा आधारित शिक्षण किंवा सर्व्हिस लर्निंग. ह्यात काय करतात मुलं? मगाशी आपण जो हस्त्यावरील विक्रेत्यांचा विषय काढला तो यात येतो. विद्यार्थी या विक्रेत्यांना साधी लेखा पद्धती म्हणजे अकाउंटिंग शिकवतात. म्हणजे पुस्तकातली पद्धत नाही, तर त्यांच्या गरजेनुसार. अगदी बरोबर. रोजच्या गल्ल्याचा हिशोब साध्या डायरीत कसा मांडायचा हे ते शिकवतात. यात डिजिटल साक्षरता पण येते. हो, डिजिटल पेमेंटबद्दल. कारण आजकाल UPI सगळीकडे आलंय. पण अनेक छोट्या व्यापाऱ्यांना ते वापरण्याची भीती वाटते. पैसे अडकले तर? खरंय. मग विद्यार्थी त्यांची ही भीती दूर करतात. हा खूप मोठा मानसिक आधार आहे. आणि दुसरा प्रकार? दुसरा प्रकार आहे समुदाय आधारित संशोधन. म्हणजे कम्युनिटी बेस्ड रिसर्च. हो, यात विद्यार्थी ग्रामीण बाजाराचा किंवा शेतीच्या खर्चाचा अभ्यास करतात. अरे वा! म्हणजे शेतकऱ्याला भाव मिळत नाही, पण ग्राहकाला महाग मिळतं. तो मधला नफा नक्की कुठे जातो हे ते शोधून काढतात. प्रत्यक्ष बाजारात जाऊन डेटा गोळा करतात. हा खरंच एक डोळे उघडणारा अनुभव आहे. वर्गात बसून हे नाही समजू शकत. बिलकुल नाही. आणि तिसरा प्रकार आहे ज्ञान प्रसार. म्हणजे नॉलेज शेअरिंग. यात काय असतं? यात ग्राहकांसाठी हक्क आणि वाहतूक सुरक्षितता यांसारख्या विषयांवर जनजागृती केली जाते. म्हणजे सरकारी योजनांची क्लिष्ट माहिती सोप्या भाषेत समजावून सांगणे. हो, ते एका अनुवादकाची म्हणजे ट्रान्सलेटरची भूमिका बजावतात. रेशन कार्ड कसं काढायचं, कागदपत्रे कुठून मिळवायची, हे सगळं ते मजुरांना शिकवतात. कमाल आहे. आणि यातला जो चौथा प्रकार आहे ना, सामाजिक नवकल्पना किंवा सोशल इनोव्हेशन, हो, तो खूप महत्वाचा आहे. मला वाटतं यात विद्यार्थ्यांच्या खऱ्या प्रतिभेचा कस लागतो. नक्कीच. कारण यात ते फक्त समस्या शोधून थांबत नाहीत, तर त्यावर उपाय शोधतात. जसं की एखाद्या लहान व्यवसायासाठी किंवा महिला बचत गटासाठी बजेटिंग प्रणाली तयार करणे. अगदी तेच. या महिला कष्टाने पैसे साठवतात, पण आर्थिक नियोजन नसतं. मग जेव्हा एखादा विद्यार्थी त्यांना एक साधी बजेटिंग प्रणाली तयार करून देतो, तेव्हा त्यांना त्यांच्या पैशांची ताकद समजते. आणि दुसरीकडे विद्यार्थ्यालाही आत्मविश्वास मिळतो की त्याने तयार केलेला एक्सेल फॉर्म्युला कोणाचं तरी आयुष्य बदलतोय. हा अनुभव 100 मार्कांपेक्षा खूप मोठा असतो. नक्कीच. म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर हा प्रोग्राम शिक्षण आणि समाज यांच्यातील एक अत्यंत मजबूत पूल आहे. हो, विद्यार्थी केवळ परीक्षा पास होण्यासाठी नव्हे, तर एक जबाबदार नागरिक बनत आहेत. आणि देशाच्या शाश्वत विकासातील एक महत्त्वाचा घटक बनण्यासाठी तयार होत आहेत. अगदी बरोबर. तर या सखोल चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक अत्यंत प्रशोभक विचार येतोय, जो मला ऐकणाऱ्यांसमोर मांडायचा आहे. कोणता विचार? आज हा उपक्रम केवळ पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. पण विचार करा, जर असा कम्युनिटी एंगेजमेंटचा नियम आपण आपल्या संपूर्ण व्यावसायिक आयुष्यात लागू केला तर? म्हणजे नोकरी करणाऱ्यांसाठी पण? हो. जर प्रत्येक कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने, डॉक्टरने किंवा व्यावसायिकाने वर्षातील काही तास
समाजाच्या प्रत्यक्ष आर्थिक किंवा सामाजिक समस्या सोडवण्यासाठी दिले तर. बापले, हा विचार खूपच मोठा आहे. नुसते पैसे दान करणे नाही तर स्वतःचं व्यावसायिक कौशल्य वापरून एखाद्या शेतकरी गटाला किंवा वस्तीला मदत केली तर काय होईल. आपल्या स्थानिक अर्थव्यवस्था आणि समाजाचं चित्र नक्कीच झपाट्याने बदलेल. बरोबर ना. कदाचित या बदलाची ठिणगी आज या विद्यार्थ्यांच्या रूपाने पडली आहे. नक्कीच. या अत्यंत महत्वाच्या आणि आशादायी विषयावर आज आपण इतकी सविस्तर सखोल चर्चा केली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयावर विचार करायला. तोपर्यंत विचार करत रहा.